हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज सॅटरडे. नेहमीप्रमाणे मी दर सॅटरडेला आपल्यासाठी एक नवीन इंडिकेटर, नवीन स्ट्रॅटजी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, आजचं इंडिकेटर आणि आजची या इंडिकेटरवरती स्ट्रॅटर्जी एवढी जबरदस्त आहे, की याचा वापर करून तुम्ही तुमचं ट्रेडिंग नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाऊ शकता मित्रांनो आणि तुमची ॲक्युरसी वाढवू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो, हे जबरदस्त असं इंडिकेटर आहे आणि ही जी स्ट्रॅटर्जी आहे, तर मित्रांनो याचा वापर करून आपण इंट्राडेसाठीच मित्रांनो हे आपल्याला वापरायचं आहे. 5 मिनिटाची टाईम फ्रेमवरती आपल्याला हे सिग्नल देणार आहे. मित्रांनो, यातले फॉल्स सिग्नल कोणते ओळखायचे आणि परफेक्ट सिग्नल कसे घ्यायचे याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे. यूटी बॉट अलर्टचं लिनिअर रिग्रेशन हे इंडिकेटर आणि डबल मूव्हिंग ॲव्हरेज 7 आणि 21चं याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला एक परफेक्ट एंट्री कशी घ्यायची आहे. आजचा व्हिडिओ त्याच्यावरती आहे. एक जबरदस्त व्हिडिओ होणार आहे. खूप खास आहे. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठे स्किप करू नका आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. स्ट्रॅटर्जी बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि मी मित्रांनो असं कुठल्याही फालतू स्ट्रॅटर्जी घेऊन येत नाही. ज्या इंट्राडेमध्ये चालतात, वर्क करतात, अशा स्ट्रॅटर्जीवरती मी अभ्यास करून आपल्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळं तुमचे कमेंट, लाईक आणि सबस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आपण. त्याच्या आधी मी मित्रांनो हे सेटिंग कसं आहे, ह्याचे काय सेटिंग्स आहेत, त्यासाठी मी इंडिकेटर आधी डिलीट करतो मित्रांनो. ते कसं लावायचं, काय करायचं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि ही स्ट्रॅटेजी कशी वापरायची हे पण आपण आता डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करायचा आहे. आता या ठिकाणी आपण मित्रांनो निफ्टी 50वरती आपण ही स्ट्रॅटर्जी वापरणार आहोत. सर्वांचा आवडता आहे निफ्टी 50, कारण की याच्यामध्ये मित्रांनो विकली एक्सपायरी असते. कॉल पुट आपण याच्यामध्ये बाय सेल करू शकतो. त्यामुळे आपल्याला कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट करता येतं. 5 मिनिटचा चार्ट लावायचा आहे मित्रांनो. त्यानंतर इंडिकेटर सेक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. तर पहिलं इंडिकेटर आहे मित्रांनो डबल मूव्हिंग ॲव्हरेज. हे पहिलंवालं इंडिकेटर आहे मित्रांनो, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. मूव्हिंग ॲव्हरेज स्क्रीनवरती मित्रांनो लावलेलं आहे. मित्रांनो, याची सेटिंग आपल्याला चेंज करायची आहे. आपल्याला या ठिकाणी 7 आणि 21 करायचं आहे. पहिल्या मूव्हिंग ॲव्हरेजला 7 करायचं आहे. दुसऱ्या मूव्हिंग ॲव्हरेजला मित्रांनो आपल्याला 21 करायचं आहे आणि त्यानंतर ओके करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पहिलं इंडिकेटर लावलेलं आहे डबल मूव्हिंग ॲव्हरेज 7 आणि 21चं कॉम्बिनेशन करून लावलेलं आहे. त्यानंतर सेकंड इंडिकेटर मित्रांनो आपल्याला लावायचं आहे यूटी बॉट अलर्टचं लिनिअर रिग्रेशन कॅन्डल्स PDK 1977 5.8K एवढे मित्रांनो त्याचे व्ह्यूज आहेत. तर या इंडिकेटरला आपल्याला ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे 2 इंडिकेटर आपल्याला लावायचे आहेत आणि या 2 इंडिकेटरच्या स्ट्रॅटर्जीनुसार आपल्याला परफेक्ट एंट्री आणि एक्झिट आपल्याला इंट्राडेसाठी ट्रेड घ्यायचा आहे याच्यावरनं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे इंडिकेटर आहे. याच्यामध्ये खूप नॉईज आहे. आता याच्यावरती मित्रांनो आपल्याला इथले सेटिंग करायचं आहे. तर आपण या इंडिकेटरच्या सेटिंगवरती जाऊया. सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो स्टाईलवरती जायचं आहे. स्टाईलवरती गेल्यानंतर यूटी बॉट बाय ट्रायल. तर मित्रांनो ह्याच्यावरती आपण अनटिक करायचं आहे. हे आपल्याला नको आहे. त्यानंतर यूटी बॉट सेल ट्रायल हे पण आपल्याला अनटिक करायचं आहे. लिनिअर रिग्रेशन मित्रांनो लॉंग हे पण आपल्याला नको आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लिनिअर रिग्रेशन कॅन्डल आहेत डबल, ह्या आपल्याला नको आहेत. आपल्याला ह्या ओरिजिनल कॅन्डल्स पाहिजे मित्रांनो. त्यामुळे आपण ह्याच्यावरती अनटिक केलेलं आहे. त्यानंतर सेलमध्ये पण मित्रांनो लिनिअर रिग्रेशन कॅन्डल्स आहेत. तर ह्या पण आपण डिलीट केलेल्या आहेत, घालवलेल्या आहेत. त्यानंतर लिनिअर रिग्रेशन फ्लॅट ग्रीन हे पण आपल्याला नको आहे. याला पण आपण अनटिक करणार आहोत. लिनिअर रिग्रेशन फ्लॅट रेड हे पण आपल्याला अनटिक ठेवायचं आहे. लिनिअर रिग्रेशन सिग्नल म्हणजेच मित्रांनो ही ब्ल्यू कलरची जी लाईन आहे लिनिअर रिग्रेशनची ही आपल्याला नको आहे. याला पण आपण अनचेक करणार आहे. त्यानंतर रेजिस्टन्स 1 हे पण आपल्याला नको आहे.
त्यानंतर R2 पण आपल्याला नको आहे, R3 नको आहे आपल्याला, R4 नको आहे, R5 पण नको आहे मित्रांनो आपल्याला, R6 याला सगळ्यांना मित्रांनो आपल्याला अनचेक करायचं आहे, अनटिक करायचं आहे. तर हे सेटिंग आपल्याला पहिलं करून घ्यायचं आहे इंडिकेटर लावल्यानंतर. त्यानंतर मित्रांनो आता हे पॅनेल आलेले आहेत. आता आपल्याला हा टेबल नको आहे. त्यामुळे या टेबल्सवरती आपण अनचेक करायचं आहे. हा टेबल ऑटोमॅटिक गायब होईल. त्यानंतर हे जे काही बार्स आहेत, 4 बार्स, 24 बार्स हे पण आपल्याला नको आहे. याच्यासाठी मित्रांनो आपल्याला पेन लेबल याच्यावरती अनचेक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एवढं सेटिंग करायचं आहे आणि ओके करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर पाहिले असेल तर इंडिकेटरने आपल्याला भरपूर वेळा बाय सेल सिग्नल दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो आता याचं आपल्याला सेटिंग चेंज करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला इनपुटमध्ये जायचं आहे. बाय सेन्सिव्हिटी. तर या ठिकाणी मित्रांनो 2 आहे. बाय डिफॉल्ट 2 असतात. आपल्याला इथं 6.2 करायचं आहे. आणि बाय ATR पिरियड या ठिकाणी 1 आहे. 1च ठेवायचं आहे. सेल सेन्सिटिव्हिटी मित्रांनो या ठिकाणी 2 आहे. इथं पण आपल्याला 6.2 करायचं आहे. आणि सेल ATR इथं 1 आहे. हे बाय डिफॉल्ट आपल्याला 1च ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ओके करायचं आहे. आपली आता सेटिंग पूर्ण झालेली आहे दोन्ही इंडिकेटरची. तर आपल्याला मित्रांनो इंडिकेटरनुसार सिग्नल कसा घ्यायचा आहे त्याच्यावरती आता आपण डिस्कशन करूया. सर्वप्रथम मित्रांनो 5 मिनिटचा टाईम फ्रेम आपल्याला लावायचा आहे. याच टाईम फ्रेमवरती आपल्याला काम करायचं आहे. पहिला मित्रांनो अर्धा तासमध्ये जर आपल्याला सिग्नल मिळाला, 9:15ला मार्केट चालू होतं. 9:45 पर्यंत जर आपल्याला सिग्नल मिळाला, तर आपल्याला तो सिग्नल अव्हॉइड करायचा आहे. 9:45 नंतर सिग्नल ज्यावेळेस येईल, त्याच सिग्नलला आपल्याला मित्रांनो वर्क करायचं आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो आपल्याला सेलचा सिग्नल येईल, त्यावेळेस मूव्हिंग ॲव्हरेज पण मित्रांनो सेलमध्ये पाहिजे. आणि ज्यावेळेस बायचा सिग्नल येईल, त्यावेळेस मूव्हिंग ॲव्हरेज पण आपल्या बायमध्ये पाहिजे. तर या ठिकाणी मित्रांनो पहा, कालचं मार्केट आहे. आपल्याला सेल मिळाला. मूव्हिंग ॲव्हरेजनी पण सेल दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सेल मिळाला 23,317 या ठिकाणी. प्राईस मित्रांनो जास्त खाली गेली नाही. प्राईस त्यानंतर वरती गेलेली आहे, रिव्हर्स फिरलेली आहे. मग आपल्याला मित्रांनो मूव्हिंग ॲव्हरेजनी पण कट मारलेला आहे आणि इंडिकेटरने आपल्याला बायचा सिग्नल दिलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपला स्टॉप लॉस झालेला आहे. आपण या ठिकाणी रिव्हर्स एंट्री घेतलेली आहे. 386ला मित्रांनो 23,386ला बाय मिळाला. तुम्ही कालचं मार्केट पाहिलं असेल मित्रांनो 23,644 पर्यंत प्राईस वर गेली. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जाऊन आपल्याला डबल प्रॉफिट झालेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी पण आपला लॉस रिकवर होऊन आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. त्यानंतर आदल्या दिवशी मित्रांनो पाहूया आपण काय घडलेलं. मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आपण हे पूर्ण महिनाभर याचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे याच्याप्रमाणे आपल्याला कसे सिग्नल मिळतात. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगतो की लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो आदल्या दिवशी पहा, मूव्हिंग ॲव्हरेजनी मित्रांनो बाय दिला आपल्याला. या ठिकाणी सपोर्टच्या लाईन येतात ऑटोमॅटिक इंडिकेटरला. प्राईस मूव्हिंग ॲव्हरेजवर मित्रांनो सस्टेन झाली, सपोर्ट घेतला. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बाय मिळाला 23,248च्या तिथं. त्यानंतर प्राईस मित्रांनो गेली 23,327. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला किती प्रॉफिट घ्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. माझं काम फक्त सांगण्याचं आहे की तुम्हाला कशा पद्धतीने एंट्री घ्यायची. प्रॉफिट किती घ्यायचं हे तुमच्या हातात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं 60-70 पॉईंट मिळाले. त्यानंतर मूव्हिंग ॲव्हरेज सेलमध्ये गेल्या. या ठिकाणी मित्रांनो पहा, सेलचा सिग्नल मिळाला 23,214च्या तिथं. त्यानंतर प्राईस आली 23,134 पर्यंत खाली आली आणि तिथंच मित्रांनो बंद झालेली. म्हणजे या दिवशी पण मित्रांनो आपण असं पाहिलं तर दोन्ही ट्रेड आपले सक्सेसफुल झालेले. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो पाहूया आपण. सकाळी मार्केट ओपन झालं, मूव्हिंग ॲव्हरेज बायमध्ये होत्या. आपल्याला इथं कुठेही सिग्नल मिळालेलं नाही. त्यानंतर मूव्हिंग ॲव्हरेज सेलमध्ये गेल्या, पुन्हा बायमध्ये आल्या, पुन्हा सेलमध्ये प्राईस गेली. दुपारनंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बरोबर 2:05 ट्रेड मिळाला, सेल मिळाला वरनं 23,336. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला राईट साईडला रेट दिसत असतील, तर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो कुठं रेट दिसत आहेत.
तर या कॅन्डलला मित्रांनो आपल्याला सेल मिळालेला आहे. रेड कॅन्डल. त्या रेड कॅन्डलचा मित्रांनो रेट काय होता? 23,330 होता. 23,330 वरनं प्राईस मित्रांनो लो मारलेला आहे 23,183 आणि मार्केट मित्रांनो तिथंच बंद झालेलं. मित्रांनो आपल्या याच्यामध्ये BTS, TS, TBT काही करायचं नाही. आपल्याला फक्त इंट्राडेसाठीच हा स्टडी वापरायचा आहे. पोझिशनल आपल्याला यात स्टडी वापरायचा नाही आहे. आपल्याला याच्यावरती पोझिशनली ट्रेड घ्यायचे नाही आहेत. तर या दिवशी पण मित्रांनो आपल्याला टार्गेट हिट झालेलं आहे. आपल्याला प्रॉफिट मिळालेलं आहे. त्याच्या आदल्या दिवशीचं पाहूया आपण. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं असेल तर प्राईस गॅप अपनी ओपन झाली. त्यानंतर आपल्याला पहिल्याच कॅन्डलला बायचा सिग्नल मिळाला आणि आपला नियम काय आहे? फर्स्ट 30 मिनिट्स म्हणजे पहिले 30 मिनिट आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आहे. 9:45 नंतर जर सिग्नल आला तरच मित्रांनो आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तर आपल्याला मित्रांनो हा सिग्नल अवॉइड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिवसभरात कुठेही सिग्नल आलेला नाही, कारण की मार्केट त्या दिवशी मित्रांनो तसं पाहिलं तर साईडवेज होतं. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो जर आपण पाहिलं तर आपल्याला कुठेही सिग्नल मिळालेलं नाही. त्या दिवशी पण मित्रांनो मार्केट साईडवेजच होतं. मार्केटमध्ये अशी काही फारशी मूव्हमेंट दिसत नाही आहे. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो काय घडलं बघा. सकाळी पहिल्या कॅन्डलला बायचा सिग्नल मिळाला. प्राईस साईडवेज राहिली, खाली गेली. आपल्याला हा सिग्नल अवॉइड करायचा, कारण की फर्स्ट 30 मिनिट्समध्ये सिग्नल आलेला आपल्याला अवॉइड करायचा. आपल्याला हा सिग्नल अवॉइड करायचा. त्यानंतर मित्रांनो दुपारी बघा 1:05 आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला. 23,348 तिथे. त्यानंतर प्राईस मित्रांनो 23,282 पर्यंत खाली आली. तर या ठिकाणी मित्रांनो किती प्रॉफिट घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं. त्यानंतर मित्रांनो प्राईस थोडीशी वर गेली आणि आपल्या रेटच्या तिथंच प्राईस क्लोजिंगला बंद झालेली आहे. आपल्याला कुठेही त्या ठिकाणी बायचा सिग्नल नाही मिळाला. नंतर दुसऱ्या दिवशी प्राईस गॅप डाऊननी पडली. तर या ठिकाणी पण मित्रांनो जवळजवळ आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळालेलं आहे. त्याच्या आदल्या दिवशी पाहूया आपण मित्रांनो. त्याच्या आदल्या दिवशी जर आपण पाहिलं तर आपल्याला फर्स्ट 30 मिनिटच्या आधीच सेलचं सिग्नल मिळालं आहे. त्यानंतर प्राईस साईडवेज राहिली. त्यामुळे या दिवशी पण आपल्याला सिग्नल मिळालेलं नाही आहे. तर या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर तिसऱ्या कॅन्डलला आपल्याला सिग्नल मिळाला, म्हणजे याचा अर्थ 9:30च्या कॅन्डलला आपल्याला सिग्नल मिळाला. आपल्याला हा अवॉइड करायचा आहे. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो पहा प्राईस गॅप डाऊननी पडली, खाली गेली. त्यानंतर मित्रांनो मूव्हिंग ॲव्हरेजनी पण इथं कट मारलेला आहे आणि आपल्याला 23,288च्या इथं बायचा सिग्नल मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो हाय बघा 23,458. तर मित्रांनो एवढं जबरदस्त प्राईस वर गेलेली. या ठिकाणी आपण इन द मनी कॉल ऑप्शन जर वीकली एक्सपायरीचा बाय केला असता तर नाही म्हटलं तर मित्रांनो आपल्याला 40-60% रिटर्न या ठिकाणी ट्रेडमध्ये आपल्याला वन वे तो मित्रांनो निफ्टी वर गेलेला आहे. या ठिकाणी आपल्याला जबरदस्त प्रॉफिट आज त्या दिवशी झालं असतं. तर या अशा पद्धतीने मित्रांनो या दिवशी पण आपल्याला एक सक्सेसफुल सिग्नल मिळालेला आहे. सिग्नल मित्रांनो कमी मिळतील पण ते चांगले मिळतील. अशा पद्धतीने आपण याचा स्टडी केलेला आहे. याच्यावरती मित्रांनो आपण ॲक्युरसी आणलेली आहे. त्यानंतर आदल्या दिवशी पहा मित्रांनो. प्राईस गॅप डाऊननी पडली. त्यानंतर वर गेली. पुन्हा मित्रांनो साईडवेज राहिली आणि मूव्हिंग ॲव्हरेजनी पण मित्रांनो या ठिकाणी कट मारला वरच्या साईडला आणि प्राईजनी पण या ठिकाणी बायचा सिग्नल दिला बघा. 23,373ला बाय मिळाला. त्यानंतर प्राईज मित्रांनो जवळजवळ 23,552 पर्यंत गेली. तर मित्रांनो याचा मी तुम्हाला एक सांगतो की फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपल्याला प्रॉफिट झालं तर सेकंड ट्रेड शक्यतो अवॉइड करायचा आहे. आणि हा सेकंड ट्रेड पण मित्रांनो जवळजवळ मार्केट बंद होताना आपल्याला आलेलं आहे 2:45च्या जवळ. त्यामुळे आपल्याला फर्स्ट ट्रेडमध्ये जवळजवळ मित्रांनो 100 पॉईंटच्या वर आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट झालेलं आहे. 150 पॉईंट जवळजवळ प्रॉफिट झालेलं आहे. 23,370 ते 23,550 म्हणजे मित्रांनो 180 पॉईंटचं आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट झालेलं. तर एवढं मोठं प्रॉफिट जर आपल्याला झालेलं असेल तर आपण नेक्स्ट सिग्नल कशाला घ्यायचा? तर मित्रांनो अशा वेळेस आपण नेक्स्ट सिग्नल अवॉइड करायचं असतं. तर या ठिकाणी पण मित्रांनो आपल्याला चांगलं प्रॉफिट झालेलं आहे या दिवशीसुद्धा. त्याच्या आदल्या दिवशी पाहूया मित्रांनो. त्याच्या आदल्या दिवशी आपण पाहिलं तर मार्केट मित्रांनो डाऊन ट्रेंडमध्ये होतं. आपल्याला कुठेही सेलचं सिग्नल मिळालेलं नाही आहे किंवा बायचं सिग्नलसुद्धा मिळालेलं नाही आहे. त्याच्या आदल्या दिवशी पाहू मित्रांनो. त्याच्या आदल्या दिवशी बघा सकाळी आपल्याला बायचा सिग्नल मिळाला. तो
तो आपल्याला अव्हॉइड करायचा, कारण की पहिल्याच कॅन्डलला तो सिग्नल आलेला आहे. त्यानंतर प्राईस साइडवेज राहिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो हळू-हळू प्राईसनी बघा मूव्हिंग एव्हरेजनी सेल दिला. प्राईस खाली जायला लागली आणि आपल्याला परफेक्ट एंट्री मिळालेली आहे. 12:10 खाली टायमिंग पहा, 12:10 सेल मिळाला 23,832ला आणि प्राईस मित्रांनो या ठिकाणी त्या दिवशी 23,484 पर्यंत एवढीच मार्केटमध्ये मित्रांनो डाउनफॉल आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये दबाव होता आणि आपल्या पण इंडिकेटरने मित्रांनो बरोबर सेल दिला आणि आपल्याला या दिवशी खूप जबरदस्त प्रॉफिट झालेलं आहे. तुम्ही मित्रांनो इथं कुठेही प्रॉफिट बुक केलं असतं तरी चाललं असतं, परंतु प्राईसनी तिचं काम केलेलं आहे. नेक्स्ट डेमध्ये पण मात्र मित्रांनो प्राईस डाउन साईडलाच गेलेली आहे. तर अशा पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला छान प्रॉफिट झालेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलं तर फक्त पहिल्या दिवशी आपला स्टॉप लॉस झालेला आहे. त्यानंतर प्रत्येक दिवशी ज्या वेळेस आपल्याला सिग्नल मिळाला त्या वेळेस आपल्याला प्रॉफिटच झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो हे असं जबरदस्त इंडिकेटर आहे. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा मला मित्रांनो. आणि हे इंडिकेटर लावून याच्यावरती मित्रांनो तुम्ही बॅक टेस्ट करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की द्या. त्यानंतर आदल्या दिवशी पाहूया मित्रांनो आपण. तर आदल्या दिवशी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपला छोटासा स्टॉप लॉस झालेला आहे. मूव्हिंग एव्हरेज बायमध्ये गेलेले आहेत. आपल्याला या ठिकाणी बायचा सिग्नल मिळाला आहे 23,958-60च्या तिथं आणि आपण या ठिकाणी एक्झिट झालो आहे 23,930च्या तिथे. पुन्हा आपण मित्रांनो सेलचा सिग्नल घेतलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला ते 23,858 पर्यंत प्राईस खाली आली. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो काही लॉस झाला आहे तो या ठिकाणी रिकव्हर झालेला आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर आपल्याला या दिवशी लॉस झालेला नाही आहे. 10-20 पॉईंट आपल्याला उलटं आपण प्रॉफिटमध्ये आहोत. त्याच्या आदल्या दिवशी पाहूया मित्रांनो. सकाळी मार्केट गॅप डाऊननी ओपन झालं. प्राईस वर गेली. आपल्याला या सकाळी कुठंच सिग्नल मिळालेला नाही आहे. त्यानंतर मित्रांनो 11:30 नंतर मूव्हिंग एव्हरेजनी सेल साईडला सिग्नल दिलेला आहे आपल्याला आणि बरोबर आपल्याला इंडिकेटरनी सेलचा सिग्नल दिला आहे या कॅन्डलला बघा. 12:05 कॅन्डल आहे. 24,017-18च्या तिथं मित्रांनो आपल्याला 25च्या तिथं 24,025ला सेल मिळाला. मित्रांनो जवळजवळ 23,886 पर्यंत प्राईस लो मारलेला आहे त्या दिवशी. म्हणजे या दिवशी पण मित्रांनो आपल्याला छान प्रॉफिट झालेलं आहे. तर मित्रांनो आपण पाहतोय की स्टॉप लॉस कमी आणि टार्गेट आपल्याला जास्त मोठमोठे मिळत आहेत. तर हे इंडिकेटर मित्रांनो वर्क करतंय आणि ते पण इंट्राडेमध्ये. मित्रांनो निफ्टीचं तुम्ही पाहिलं असेल, निफ्टी मित्रांनो एवढा व्होलेटाईल असतो. तो बाय दाखवतो, आपल्याला ट्रॅप करतो, खाली प्राईस घेऊन येतो, सेल दाखवतो, प्राईस वर घेऊन जाते. अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टीवरती हे एवढं जबरदस्त वर्क करते इंडिकेटर. तर या दिवशीसुद्धा आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. त्याच्या आदल्या दिवशी पाहिलं तर मित्रांनो सकाळीच बायचा सिग्नल मिळाला आहे आणि प्राईस साइडवेज राहिली आणि आपल्याला सिग्नल अवॉइड करायचं आहे, कारण पहिल्या 30 मिनिट्समध्ये हा सिग्नल आपल्याला मिळालेला आहे. त्याच्या आदल्या दिवशी मित्रांनो काय घडलंय, सकाळी आपल्याला एक बायचा सिग्नल मिळाला. आपल्याला हा घ्यायचा नाही, सकाळी मिळाला. त्यानंतर मित्रांनो 2:10 आपल्याला सेलचा सिग्नल मिळाला या ठिकाणी 2:15ला 23,754च्या तिथं आणि प्राईस जवळजवळ मित्रांनो 23,700 पर्यंत खाली आली होती. म्हणजे या ठिकाणी पण आपल्याला एक 50 पॉईंटचं टार्गेट या ठिकाणी मिळालेलं आहे. तर या दिवशीसुद्धा आपला ट्रेड झालेला आहे सक्सेसफुली. त्यानंतर आदल्या दिवशी पाहूया मित्रांनो. आदल्या दिवशी पहा प्राईस गॅप अपनी ओपन झाली. त्यानंतर प्राईस खाली आली निफ्टी. मूव्हिंग एव्हरेजनी सेल दिला आणि आपल्याला मित्रांनो सेलचा सिग्नल मिळाला 12:25 प्राईज होते मित्रांनो या ठिकाणी 23,657 आणि प्राईस जवळजवळ खाली आली होती 23,598 पर्यंत. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर आपण 58 ते 60 पॉईंट प्राईस खाली आली होती आणि बंद होताना पण आपल्याच रेटला लोच्या जवळ प्राईस बंद झालेली. म्हणजे इथं पण आपल्याला मित्रांनो कुठेही स्टॉप लॉस झालेलं नाही आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा थोडेफार काय होईना आपल्याला प्रॉफिट झालेले. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जबरदस्त इंडिकेटर काम करते. आपण जवळजवळ 15 ते 20 दिवसांचं आपण या ठिकाणी चेक केलेलं आहे. हे इंडिकेटर खरोखर काम करते. या इंडिकेटरचा वापर करा. हे सेटिंग दिले, हे सेटिंग लावा. त्या पद्धतीनेच ट्रेडिंग करा आणि मूव्हिंग एव्हरेज आणि
इंडिकेटरचे सिग्नल हे ज्यावेळेस मॅच होतील त्याच वेळेस आपल्याला एंट्री घ्यायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो फर्स्ट 30 मिनिट्स आपल्याला एंट्री घ्यायची नाही आहे. 9:45 नंतरच आपल्याला एंट्री घ्यायची आहे मार्केटमध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे इंडिकेटर आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन स्ट्रॅटेजी घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.